जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्रांती सूर्यकिरण अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। बागा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं वादळ चालू झालेलं आहे। नवीन रोज जी आर येत आहेत। SRPFच्या जागा मागविल्या जात आहेत। चालकच्या जागा जो त्यांचा GR आहे, किती जागा कोणत्या ठिकाणी रिक्त आहेत त्याचा अहवाल मागवला जात आहे। त्यामुळे ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये पोलीस भरती केव्हा पण होऊ शकते। त्यामुळे तुम्ही तयार राहा आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडे मागे पुढे बघू नका, कारण येणारा काळ खूप संघर्षाचा आहे आणि इथून पाठीमागे काय घोटाळे होईल ते आपल्याला आता माहितीच आहे। त्यामुळे तुम्हाला 1% तुम्हाला 99% पैकी 1% जरी मौका भेटला संधीचा तर ती संधी सोडू नका। यावेळेस नक्कीच तुम्हाला वर्दी मिळेल ही आशा बाळगतो आणि अभ्यास सुरुवात करा। ग्राउंडला आता सध्या चालू करा, एक टाईम करा। आता सध्या हिवाळा आहे, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, थोडी रनिंग चालू राहू द्या। जे बिगनर्स आहेत त्यांना सर्वप्रथम डायरेक्ट फास्ट पळू नका, त्यांना सर्वप्रथम आधी 10 मिनटं पाळा पहिल्या दिवशी, नंतर त्याच्यामध्ये 1-1 मिनिट इन्क्रीज करा। 15 मिनटावर जा, 20 मिनटावर जा, 25-30 असा तुम्ही स्टॅमिना आधी 15 दिवस बिल्डअप करा। त्यानंतरच तुम्हाला एक मी शेड्यूल देतो, त्यानंतर तुम्ही ते शेड्यूल तुम्ही फॉलो करू शकता। आणि खरंच सांगतोय, मार्च-एप्रिलमध्ये पोलीस भरती होऊ शकते, कारण की नवीन GR येत आहेत आणि सर्व अहवाल ते मागविण्यात येत आहे, किती जागा रिक्त आहेत त्याच्या। आणि आपल्याला तर माहिती आहे मार्च-एप्रिलमध्ये पोलीस भरती याचं ग्राउंड किंवा फॉर्म चालू होते 100%। तर मार्च-एप्रिलमध्येच होतात। आतापर्यंतचं रेकॉर्ड बघितलं तर मार्च-एप्रिलमध्ये सर्व परीक्षा झालेल्या आहेत, हे तर आपल्याला माहितीच आहे, ठीक आहे। कारण की एकदा जर फॉर्म चालू झाले सुटाय, 1 महिना फॉर्म सुटण्यासाठी जाईल, तुम्हाला 1 महिना की 1.5 महिना तुम्हाला मदत रिकव्हरीसाठी, म्हणजे तुम्हाला जरा ते प्रवेशपत्र जनरेट होण्यासाठी मिळेल। त्यानंतर तुम्हाला टाईम मिळणार नाही। मग ह्यावेळेस अगोदर ग्राउंड घेतात का लेखी घेतात, त्यासाठी आपण दोन्ही बाजूने तयार असलं पाहिजे। त्यासाठीच आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या फॅमिलीचं स्वप्न पूर्णसाठी आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला ही अस्तित्वाची लढाई लढावी लागेल। आणि एकदा हरलात म्हणून काय झालं, इथून पाठीमागे ज्या चुका केल्या त्या टाळा। जेवढ्या चुका तुम्ही पाठीमागे केल्यात त्या शोधा, एका पेजवर लिहून काढा आणि त्यातली प्रत्येक चूक एक बाजूला काढायची आणि नवीन सुधार करायचा आहे। आणि 2024ला आपल्या अंगावर वर्दी दिसली पाहिजे हे निर्धार करायचा आहे। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद।